शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका। लाडके खासदार माननीय संजीवनी नाईक साहेब यांचं आगमन या सोहळ्याच्या निमित्त झालंय। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संदीपजी तांडेल साहेब आणि तोडकर साहेबांना विनंती करतो की आपण माननीय खासदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। खासदार साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आम्ही विशेष म्हणून आमच्या मंचर भागातील टोपी विशेष आणलेली आहे। ही मी तोडकर साहेबांना विनंती करतो की आपण ती खासदार साहेबांना परिधान करावी। यानंतर वैशालीताई यांचा सन्मान करण्यासाठी मी पवार मॅडम आणि नरवडे मॅडमांना विनंती करतो की आपण वैशालीताईंचा सन्मान करायचा आहे। काका थोडंसं जरा साईडला धन्यवाद। याचप्रमाणे खरं तर या गाववासियांवर अगदी मनापासून प्रेम करणारे, सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारे, नवी मुंबईचा व्हिजन घेऊन एक आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व माननीय संजीवजी नाईक साहेब आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात। तर ह्याही विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मी साहेबांना विनंती करतो की आपण या नवदाम्पत्याला शुभमंगल सावधान। सामुदायिक तुळशी विवाह समारंभ 20 वर्ष सातत्यानं आपल्या या प्राईम हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण खूपच धार्मिक, आध्यात्मिक आणि आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम आपण करतो। आणि आज आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी गावडे आणि धोत्रे का गावडे आणि धोत्रे या परिवाराच्या माध्यमातून होणारा हा शुभ विवाह विशालीताई नाईक, संदीपजी तांडेल, रमेशजी ताजणे, हर्षजी वांगे, प्रभाकरजी पाटील, मार्तंड काळे, शशिकांतजी मोरे, प्रचिती पवार, संजय पाटील, अंबादास तोडकर, विलास पुरस्कर, धनाजी मस्कर, प्रमोदजी पवार, प्रसाद काळे, नवीन दाम्पत्य सुजित गावडे, मोहिनी धोत्रे, आत्ताच उपस्थित झालेल्या माझ्या अर्धांगिनी कल्पनाताई नाईक, मोबाईल बघितला तुम्ही समजलं। तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरोखरच नेत्रदीप असा सोहळा, मला वाटतं नवी मुंबईमध्ये कुठेही न होणारा सोहळा आपण साजरा करता मी सर्वांचं मनापूर्वक या ठिकाणी कौतुक करतो की ही संस्कृती जपण्याचं काम शेवटी आपण आज असणारा उद्या नसणार आहे, परंतु संस्कृती जपली पाहिजे। आपल्या पुढच्या भावी पिढीला हे गावाकडे होत असतं, परंतु शहरामध्ये असं कुठेतरी कार्यक्रम होतो आणि याच्यासाठी आपण सर्व हिंदू संस्कृतीची जपवणूक करणारी माणसं आपण मोठ्या संख्येने ते उपस्थित असतात। याच्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की हे होत असताना गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी, प्रत्येक जैन, प्रत्येक समाजातला माणूस हा आवर्जून या ठिकाणी या गोष्टीला येऊन भेट देतो, आपल्या सर्वांचं कौतुक करतो। मी धन्यवाद करतो दोन्ही दाम्पत्यांचं। या ठिकाणी आपण नवविवाह ज्या ठिकाणी झालेला आहे, एकच झालेला आहे असं सांगितलं, माझं म्हणणं एक जरी झालं तरी खूप झालेलं आहे। तुमच्या सर्वांचं कौतुक आहे। प्रमाणे यावर्षी सुद्धा प्राईम हाऊसिंग सोसायटीमध्ये 20 वर्ष सामुदायिक तुळशी विवाहाचा कार्यक्रम आपण बघा की किती संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आपल्या सर्वांना बघायला मिळते।
माझ्यासोबत कल्पना नाईक आहेत, वैशाली नाईक आहेत, या ठिकाणी आमचे आंबेडकर साहेब आणि पूर्ण या ठिकाणी कमिटी आहे. एक भावूक आणि भावनिक असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक दिवस ही काहीतरी वेगळं काहीतरी रूप घेऊन या ठिकाणी येत असते. आणि मला वाटतं की ही स्पर्धाच खूप चांगल्या प्रकारची आहे. त्याच्यातून आमच्या भगिनी माता भगिनींना नवीन प्रेरणा मिळत असते आणि प्रोत्साहन मिळत असते. मला नक्कीच आवडतं. मागच्या वर्षी मी विनंती केली होती की सार्वजनिक कृषी विवाहामध्ये सार्वजनिक विवाह आपल्याकडे गरीब माणसाचा विवाह. यावर्षी पहिल्यांदा अशा प्रकारचा विवाह साजरा झालेला आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी लाईनच राहील. नक्कीच मी विश्वास व्यक्त करतो. आणि पहिल्याच दिवशी आजचं मुहूर्त म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुहूर्त आजपासून सुरू झालेला आहे. मी सर्व दाम्पत्यांना शुभकामना करतो की आपलं जीवन सुखी समृद्धी भरभराटीत जावं. फॅमच्यावरती सर्व लोकांची अशीच कृपादृष्टी राहो. एक चांगलं गाव म्हणून हे फॅम आहे. भविष्यामध्ये या गावाला कोणाची नजर लागू नये अशी माझी प्रार्थना आहे देवाकडे. आणि आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा. धन्यवाद. साहेब, काय सांगाल तुम्ही आज ह्या तुळशी विवाह, सामूहिक तुळशी विवाह ठेवला त्याबद्दल? तुम्ही प्रत्येक वर्षी हा सोहळा इथे करता? सर, फार्म सोसायटीमध्ये गेल्या 20 वर्षापासून श्री गणेश कुमार मित्रमंडळ आयोजित सामुदायिक तुळशीचा हा विवाह सोहळा आम्ही संपन्न करतो. हे 20वे वर्ष आम्ही यावर्षी घेतलेलं आहे. फार्म सोसायटीचं जे गणेश कुमार मित्रमंडळ आहे हे सामाजिक बांधिलकी जपणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून अशा वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये आम्ही नेहमी यशस्वी झालेलो आहे. ह्या वर्षी आम्ही 20व्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा करत असताना गेल्या वर्षी आम्ही एक संकल्प केला होता की या ठिकाणी जी काही गरजू कुटुंब असतील की जी विवाह सोहळाचा खर्च अफोर्ड करू शकत नाही अशा काही लोकांना आम्ही संपर्क करून तो विवाह सोहळा या ठिकाणी ह्या फार्मवासियांच्या सर्व आशीर्वादाने आणि इच्छेनुसार व्हावा अशी आम्ही मनोकामना गेल्या वर्षी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे यावर्षी एक आमच्या जवळच्याच परिसरामधील एक नवदाम्पत्य आम्हाला या विवाह सोहळ्यासाठी लाभलं आणि सर्व ग्रामवासियांनी श्री गणेश कुमार मित्रमंडळातर्फे हा विवाह सोहळा आज आम्ही संपन्न केला. ही आमच्यासाठी खूप अशी गौरवाची आणि अभिमानाची बाब या ठिकाणी आम्हाला उल्लेख करावा वाटतो. कुटुंबांनी या सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि जवळपास 2,500 ते 3,000पर्यंत पब्लिक या विवाह सोहळ्यामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालेला आहे. तर ही आज पूर्ण नवी मुंबईमध्ये ही फार्म सोसायटी अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन करणारी ही एकमेव हाऊसिंग सोसायटी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मग फक्त फार्म सोसायटी पुरतंच आहेत की नवी मुंबईमधले कोण इच्छुक असतील त्यांचा पण तुम्ही जसं वर्षभर वाट बघून आणि नंतर दिवाळीमध्ये जेव्हा दिवाळी होते आणि त्याच्यानंतर तुळशीचा विवाह होतो त्या टायमाला तुम्ही त्यांना पण कोणाला बोलवता की फक्त फार्म सोसायटी पुरतंच करता? हा सोहळा फक्त फार्म सोसायटीतील रहिवासी आणि फार्म सोसायटीचे मेंबर आहेत यांनी हे या ठिकाणी येतात आणि हा सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजन करण्यासाठी केलेला असतो.